Now let us start with the today's lecture. Here it is the last test your question. या ठिकाणी एक क्वेश्चन आपण बघितलेला होता की याच्यामध्ये आपल्याला आयसोइलेक्ट्रिक पॉईंट फाइंड आउट करायचा होता. तर याच्यामध्ये पहा की हा जो ग्रुप आहे तो ॲसिडिक ग्रुप आहे, हा जो ग्रुप आहे तो अमाइन ग्रुप आहे, हा जो ग्रुप आहे तो ॲसिडिक ग्रुप आहे. नाउ ड्यू टू द हियर इट इज द स्ट्रॉंग मायनस आय इफेक्ट ऑफ दिस नायट्रोजन, दिस मायनस आय इफेक्ट ऑफ दिस नायट्रोजन. लक्षात घ्या, इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आपण बघितले तर मायनस आय इफेक्ट एखाद्या कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुपच्या जवळ असेल तर तो काय करणार आहे पहा, हा नायट्रोजन यापासून इलेक्ट्रॉन काय करणार आहेत आपल्याकडे खेचून घेणार आहेत आणि जेवढ्या इझिली हा इलेक्ट्रॉन इथून खेचून घेतला जाईल तेवढ्या इझिली हा जो एच आहे, हा जो एच आहे तो इझिली काय होणार आहे, एच प्लसच्या फॉर्ममध्ये बाहेर जाणार आहे. आणि ज्यावेळी हा एच प्लसच्या फॉर्ममध्ये इझिली बाहेर जाईल त्यामुळे याची जी काय ॲसिडिक कॅरेक्टर आहे ते जास्त असणार आहे कम्पॅरेटिव्हली या ठिकाणी बीपेक्षा. आणि त्यामुळं हे जे काय 4.3 9.7 आणि त्या ठिकाणी 2.2 आहे त्याच्यामध्ये एचा जो काय त्या ठिकाणी पी एच आहे तो किती येईल आपल्याला 2.2 येईल किंवा आयसोलेक्ट्रिक पॉईंट आपण त्या ठिकाणी म्हणू. बीसाठी आपण काय म्हणतोय पी के व्हॅल्यू, पी के व्हॅल्यू जी आहे ती 2.2 येईल, बीसाठी 4.3 येईल आणि सीसाठी 9.7 येईल. सीसाठी काय येईल 9.7 येईल. अशा पद्धतीनं हा जो काही क्वेश्चन होता तो आपण पाहिलेला आहे. आता बघा तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारले जातात आणि काय केलं जातं हा पार्ट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. सी हिअर आर द टू क्वेश्चन्स. बिफोर वी स्टार्ट द क्वेश्चन्स आपण डायरेक्टली त्या ठिकाणी कसं जाणार आहोत हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय पहा. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हाऊ टू कॅल्क्युलेट आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. वास्तविक पाहता पहा आपल्या सिलेबसला हा पॉईंट नाही आहे, परंतु एक दोन वेळा, जास्त नाही, एक दोन वेळा तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेलेत. आपल्याला सिंगल पॉईंट कुठला सोडायचं नाही. असं होऊ नये की आपण ते घेतलं असतं, सिम्पल होतं आणि आपण घेतलं नाही कारण ते येत नाही म्हणून आपलं ते राहिलं, असं नको व्हायला. तर या ठिकाणी पहा काय दिसतंय तुम्हाला, हाऊ टू कॅल्क्युलेट आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. मी डायरेक्ट ट्रिक करेन तुम्हाला येतोय कारण बोर्डसाठी तुम्हाला याचा काही संबंध नाही आहे. ओके, तर पहा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की देर आर टोटल 3 अमायनो ॲसिड्स. ओके, आणि आपण कसं बघतो पहा की जर न्यूट्रल जो आहे त्याच्यामध्ये अमाइन जे आहेत म्हणजे NH2 ग्रुप आणि COOH ग्रुप यांची संख्या कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. बेसिक अमाइन म्हटलं की आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी NH2 ची संख्या कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आणि ॲसिडिक अमाइन ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी त्याची जी काय ॲसिडिक अमाइन जी आहे त्याची जी काय पी के व्हॅल्यू किंवा आपण असं म्हणतो की नंबर ऑफ कार्बॉक्सिलिक ग्रुप जे आहेत ते काय असणार आहेत, जास्त असणार आहेत कम्पॅरेटिव्हली कुणापेक्षा, तर त्या ठिकाणी NH2 पेक्षा. तर पहा याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. ओके, वी आर कन्सर्न्ड विथ द, आपल्याला काय पाहायचं आहे पहा या ठिकाणी न्यूट्रल अमायनो ॲसिड दिसतोय तुम्हाला. ओके, न्यूट्रल अमायनो ॲसिड आपण या ठिकाणी घेतलेला आहे. कोण आहे तर पहा NH3 प्लस CH3 आणि या ठिकाणी मला वाटतं की ते अलॅनिनचं स्ट्रक्चर आहे. ओके, आता पहा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट आपण जे फाइंड आउट करतो, इफ देर इज अ न्यूट्रल अमायनो ॲसिड देन इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. जर न्यूट्रल अमायनो ॲसिड असेल ना तर ते अतिशय सिम्पल आहे पहा. कारण का की न्यूट्रलमध्ये आपल्याला काय करावं लागतं, जे काही दोन तुम्हाला दिलेले असतात, लक्षात घ्या पी के व्हॅल्यू ज्या तुम्हाला दोन दिलेले आहेत त्यांचं काय करायचं. समजा जर या कंपाऊंडचं मला जर सांगितलं की आयसो इलेक्ट्रिक पॉईंट फाइंड आउट करा तर इथं आपण काय करतो पहा, हाऊ वी कॅन फाइंड आउट द आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. द आयसो इलेक्ट्रिक पॉईंट इज फाइंड आउट बाय, here it is the pi, that means the isoelectric point, it is equal to pk1 plus pk2 divided by 2. ओके, काय म्हणतोय पहा pk1 plus pk2 divided by 2. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू दिलेली आहे ही कुणाची दिली आहे, या पी के व्हॅल्यू दिली आहे CO मायनसची, इथं पी के व्हॅल्यू दिली तुम्हाला त्या ठिकाणी NH3 प्लसची. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण पी के व्हॅल्यू इथं दोन दिल्या जातील आणि जर न्यूट्रल असेल, मी काय म्हणतोय पहा, इफ देअर इज अ न्यूट्रल कंपाऊंड, न्यूट्रल अमाइन असेल देन सिम्पली यू कॅन ॲड दिस पी के व्हॅल्यू ऑफ दिस 2, वी कॅन ॲड द पी के व्हॅल्यू ऑफ दिस 2, दॅट मीन्स 2.34 प्लस 9.69 डिवायडेड बाय 2. ओके, आपण काय केलं पहा 2.34 प्लस 9.69 डिवायडेड बाय काय केलं त्या ठिकाणी 2 केलेलं आहे. आणि ही जी काय व्हॅल्यू येईल, ही जी काय व्हॅल्यू येणार आहे ती तुमची काय असणार आहे तर पी आय असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे आयसो इलेक्ट्रिक पॉईंट असणार आहे.
सिंपल सांगतोय पहा, इफ देअर इज अ न्यूट्रल अमायनो ॲसिड असेल आणि त्यावेळी आपल्याला जर दोनच त्या ठिकाणी काय दिले असतील, पीके व्हॅल्यू दिले असतील, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, त्या दोघांचा रेशो बघायचा आहे. कळतंय काय म्हणतोय, ज्या काही पीके व्हॅल्यू दिलेत त्यांची बेरीज करायची, डिवाइड बाय 2 करायचं, जे तुमचं व्हॅल्यू येईल, जे तुमचं उत्तर येईल ते काय असणार आहे, आयसोइलेक्ट्रिक पॉईंट असणार आहे त्या अमायनो ॲसिडचा. ओके, नाव व्हॉट विल हॅपन वेन देर इज अ बेसिक अमायनो ॲसिड. ज्यावेळी बेसिक अमायनो ॲसिड असेल त्यावेळी काय होईल, तर आता पहा या ठिकाणी आपण एक बेसिक अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर घेतलेलं आहे. इथं कोण घेतलं आहे पहा, NH3+ आहे आणि या ठिकाणी NH3+ आहे. दिस इज द लायसिन. आपण काय घेतलं आहे, लायसिन घेतलेलं आहे. अँड हिअर इट इज द PK1. इथं या ठिकाणी PK2 दिसतोय, PK3 दिसतोय आणि या ठिकाणी काय घेतलं आहे आपण, बेसिक अमायनो ॲसिड घेतला आहे. आता पीके व्हॅल्यू पाहणं किती दिले तुम्हाला, 3 दिलेले आहेत. ओके, इफ देर आर 2 पीके व्हॅल्यू देन देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, दोघांची बेरीज करायची, डिवाइड बाय 2 करायचं, जे असेल ते तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बट व्हेन एव्हर देर आर टोटल 3 पीके व्हॅल्यूज, तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं काय आहे बघा, तर त्या ठिकाणी जो दिलेला अमायनो ॲसिड आहे तो कसा आहे, बेसिक अमायनो ॲसिड दिला आहे का ॲसिडिक अमायनो ॲसिड दिला आहे. या ठिकाणी पहा NH3 एक आहे, इथं NH3 आहे, म्हणजे टोटल 2 अमायनो ग्रुप आहेत. ओके, अमायनो ग्रुप 2 आहेत आणि एक काय आहे, COO ग्रुप आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे पहा, तर 2 अमायनो ग्रुप आहेत आणि एकच कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप आहे. देअरफॉर दिस इज नथिंग बट द ओके बेसिक अमायनो ॲसिड. हा काय आहे, बेसिक अमायनो ॲसिड आहे. आणि इफ देर इज अ बेसिक अमायनो ॲसिड, तर लक्षात ठेवा की यामध्ये ऑलरेडी हा पॉझिटिव्ह चार्ज काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे मला हा काय करायचा, न्यूट्रल करायचा आहे. म्हणजे आयसोइलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे काय, तर pH ॲट विच आपण काय सांगतोय पहा, तर pH ॲट विच देर इज नो मायग्रेशन ऑफ आयन. म्हणजे मला या ठिकाणी पहा पॉझिटिव्ह एक आहे, 2 झाली, इथे एक निगेटिव्ह आहे, बरोबर. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय झाला, कॅन्सल, आणि या ठिकाणी एक पॉझिटिव्ह शिल्लक राहतोय. म्हणजे जर हा पॉझिटिव्ह मी कमी केला, मग जर पॉझिटिव्ह हा कमी करायचा असेल तर मला काय केला पाहिजे, इथून H काय केला पाहिजे, काढला पाहिजे. कळतंय का, इथून H काय केला पाहिजे, मला काढला पाहिजे. म्हणजे हा पॉझिटिव्ह मला या ठिकाणी काय करायचा आहे, कमी करायचा आहे. ओके, मग जर हा पॉझिटिव्ह कमी करायचा असेल, H काढायचा असेल, तर मला बाबा ॲसिड ॲड केलं पाहिजे का बेसिक ॲड केलं पाहिजे. तर या ठिकाणी पहा ॲसिड काय करणार आहे, H+ देणार आहे. मला काय करायचं आहे, इथला H+ कमी करायचा आहे. त्यावेळी काय होईल, हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र येईल आणि आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणी न्यूट्रल कंपाऊंड मिळेल, म्हणजे 0 या ठिकाणी मिळेल. हा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह कॅन्सल झाला. इथं पॉझिटिव्ह मला त्या ठिकाणी कमी करायचा आहे, इथं करा किंवा इथं करा, मला पॉझिटिव्ह कमी करायचा आहे. याचा अर्थ मला काय ॲड केलं पाहिजे, बेस ॲड केला पाहिजे. मग जर बेस ॲड करायचं असेल तर त्या ठिकाणी पीकेची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाणार आहे. ओके, हा झाला कन्सेप्ट. आता तुम्हाला ट्रिककडे नेतोय पहा. ओके, आता मला सांगा, जर या ठिकाणी आपण असं म्हटलं की तुम्हाला जेई करायचं आहे किंवा तुम्हाला नीट करायचं आहे, तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट कशा असल्या पाहिजेत, स्ट्रॉंग असल्या पाहिजेत का वीक असल्या पाहिजेत, स्ट्रॉंग असल्या पाहिजेत, अतिशय जास्त असल्या पाहिजेत, चांगल्या. कळतंय काय म्हणतोय, तर बेसिक कन्सेप्ट चांगले असतील तर तुम्ही 100% त्या ठिकाणी काय करणार आहात, तर जेई असू दे किंवा नीट असू दे तुम्ही क्रॅक करणार आहात. म्हणजे या ठिकाणी काय सांगतोय पहा, इथं काय आहे बेसिक, इथं काय आहे बेसिक. तुमच्या बेसिक कन्सेप्ट वाढवणं कशा पाहिजेत, स्ट्रॉंग पाहिजेत. बेसिक कन्सेप्ट कशा पाहिजेत, तुमच्या स्ट्रॉंग पाहिजेत. म्हणजे बेसिक असेल तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट कशा पाहिजेत, स्ट्रॉंग पाहिजेत, हाय पाहिजेत. आणि त्यावेळी लक्षात घ्या, ज्यावेळी आपण विचार करतो बेसिक अमायनो ॲसिडचा, त्यावेळी बेसिक कन्सेप्ट तुमच्या हाय पाहिजेत, स्ट्रॉंग पाहिजेत. तुम्हाला जो ग्रुप ॲसिडमध्ये तो घ्यायचा नाही. या 3 व्हॅल्यूपैकी कुणाचा विचार करायचा, तर या पीके व्हॅल्यूचा आणि या पीके व्हॅल्यूचा विचार करायचा. म्हणजे मी याचा PI काढताना मला काय मिळणार पहा, PI इट इज इक्वल टू काय लिहिणार सांगा मी इथं. ओके, 8.95 प्लस 10.79 डिवायडेड बाय 2. कळतंय काय म्हणतोय मी. आणि याचं जे काय आन्सर असणार आहे, ते आन्सर म्हणजे काय असणार आहे, तर या बेसिक अमायनो ॲसिडचा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट असणार आहे. पहा बेसिक तुमच्या कन्सेप्ट कशा पाहिजेत, स्ट्रॉंग पाहिजेत, हाय पाहिजेत. मग बेसिक असेल तर व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या, हायर व्हॅल्यू तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याचं काय करायचं बा नो, तर त्या ठिकाणी ॲव्हरेज काढायचं. ओके, आता पहा तुम्ही भरपूर या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये आता दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीमध्ये आपण भरपूर काही खाद्यपदार्थ खाल्ल्याने आपल्याला काय झाली, ॲसिडिटी झाली. असं कोण आहे का की ज्याला वाटतंय काय नाही मला अजून ॲसिडिटी भरपूर व्हावी.
ओके, ॲसिडिटी एकदा झाली तर असं वाटतं कुणाला ॲसिडिटी मला भरपूर व्हावी, नाही ना वाटत. मग ॲसिडिटी कशी असली पाहिजे आपली, कमी असली पाहिजे. ॲसिडिटी कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ट्रिक काय सांगतोय पहा, इफ देअर इज अ ॲसिडिक अमायनो ॲसिड, इफ देअर इज अ ॲसिडिक अमायनो ॲसिड, त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, जे छोटी व्हॅल्यू आहेत पीकेच्या ज्या छोट्या व्हॅल्यू आहेत त्यांचा विचार करावा लागतो. अजून एक थोडंसं आपण जर विचार केला तर बेसिकमध्ये तुम्हाला या दोन्ही ज्या व्हॅल्यू घेतल्यात त्या 7च्या पुढच्या आहेत, लक्षात घ्या. ॲसिडिकमध्ये जी व्हॅल्यू आपण घेतोय ती कुठली घेणार आता मग, छोट्या व्हॅल्यू म्हणजे कुठली घेणार 2.19 आणि दुसरी कुठली घेणार 4.25 ही व्हॅल्यू घेणार. म्हणजे ॲसिडिक अमायनो ॲसिड असेल तर तुम्हाला ॲव्हरेज कुणाचं काढावं लागणार बाळानो, तर लक्षात ठेवा हिअर इट इज द पी आय, इट इज इक्वल टू पी आय, इट इज इक्वल टू 2.19 प्लस 4.25 डिवायडेड बाय 2. ही जी काय व्हॅल्यू येईल ही व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे तुमची, ही व्हॅल्यू काय असणार आहे तुमची, आयसो इलेक्ट्रिक पॉईंट असणार आहे कुणाचा, ॲसिडिक अमायनो ॲसिडचा, ॲसिडिक अमायनो ॲसिडचा. मला वाटतं तुम्हाला हे कळालं असेल. न्यूट्रल असेल तर काही प्रश्न नाही, 2 पीके व्हॅल्यू असतील सॉरी, त्याचं तुम्हाला ॲव्हरेज काढायचं आहे, जे मिळेल ते तुमचं काय असणार आहे, आयसो इलेक्ट्रिक पॉईंट असेल. इफ देअर इज अ बेसिक अमायनो ॲसिड, जर त्या ठिकाणी बेसिक अमायनो ॲसिड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इफ देअर इज अ बेसिक अमायनो ॲसिड तर तुम्हाला व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या आहेत, 2 ज्या 7च्या पुढच्या आहेत किंवा ज्या मोठ्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि डिवाइड बाय 2 करायचा आहे, तो तुमचा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट बाळानो असणार आहे. इन केस ऑफ ॲसिडिक अमायनो ॲसिड काय करतोय पहा आपण, इथं पहा व्हॅल्यू काय आहे 9.67, इथं काय आहे 2.19 आणि 4.25 आहे. म्हणजे या ठिकाणी ॲसिडिकमध्ये आपण कोणत्या पीके व्हॅल्यूचा विचार करायचा, ज्या 7पेक्षा कमी आहेत, ज्या 7पेक्षा कमी आहेत त्या दोघांचा रेशिओ घेतला, तुम्हाला डिवाइड बाय 2 केलं, तुम्हाला त्या डायरेक्टली काय मिळणार आहे, तर त्या ठिकाणी आयसो इलेक्ट्रिक पॉईंट मिळणार आहे. कळतंय का, ही ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे कसं फाइंड आउट करायचं. 95 to 96% प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह होतात. काही प्रॉब्लेम असतात की जे अतिशय किचकट असतात की तुम्हाला या सूत्रानं सुटणार नाहीत, परंतु आत्तापर्यंत 1-2च क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेलेत आणि जेवढे क्वेश्चन मला दिसून आलेत, लक्षात घ्या जे नीटला तेवढेच क्वेश्चन विचारलेत, परंतु CBSEला वगैरे जेवढे क्वेश्चन त्यांनी विचारले गेलेत ते सर्वचे सर्व क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी हे जे काही फॉर्म्युला आत्ता मी दिला आहे त्या फॉर्म्युल्यानं तुम्हाला व्यवस्थितपणे सुटतात, कुठलाही प्रश्न येत नाही. ओके, आता तुम्हाला जर फॉर्म्युला व्यवस्थितपणे कळाला असेल तर आपण काय करूया पहा, याचं एक त्या ठिकाणी एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी सोडवून पाहूया. ओके, तोपर्यंत व्यवस्थित बघा काय झालंय, 1-2 मिनटं. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल काय केलंय ते. आता पहा या ठिकाणी ओके, फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1, फाइंड आयसो इलेक्ट्रिक पॉईंट ऑफ अमायनो ॲसिड, फाइंड आयसो इलेक्ट्रिक पॉईंट ऑफ गिवन अमायनो ॲसिड. ओके, तुम्हाला या ठिकाणी एक अमायनो ॲसिड दिलेला आहे. ओके, इथं CH3 जोडलेलं आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲलॅनिन. हे जे स्ट्रक्चर आहे ते ॲलॅनिन दिलेलं आहे. गडबड करू नका उत्तर देण्याची, गडबड करू नका बाळांनो उत्तर देण्याची. रिद्धी गडबड करू नका, अजून मला पॉईंट सांगायचं त्यामधले. ओके, आपण काय सांगितले पहा या ठिकाणी, इथं कुणाची ॲडिशन करायला सांगितले, मी PK आणि PKAची ॲडिशन करायला सांगितले बाळांनो. परंतु तुम्हाला गंडवतात कसं पहा, आपल्याला सगळ्या बाजून विचार करायचा आहे. इथं तुम्हाला देताना एक काय दिला आहे, PKA दिला आहे आणि दुसरा काय दिला आहे बाळांनो, PKB दिला आहे. ओके, तुम्ही 100% आत्ता काय केलं, ज्यांनी उत्तर दिले त्यांनी 2 आणि 4 6, 2 आणि 4 6, 6.6, 6.6ला 2ने डिवाइड केलं, माझं उत्तर 3.3 आलं. ते उत्तर पण या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी, परंतु बाळांनो असं होणार नाही, कारण तुम्हाला या ठिकाणी देताना काय दिलं आहे, PKB दिला आहे, PKA दिलेलं नाही. हाऊ वी कॅन फाइंड आउट द PKA बाय युझिंग PKB. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी पहा, वी कॅन see here how we can identify PK by given PKB value. We know that PK plus PKB it is equal to 14. कळतंय का आपल्याला, हे हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहिती आहे, PKA प्लस PKB इट इज इक्वल टू 14. करेक्ट आहे, काही जण चांगल्या पद्धतीने उत्तर देतात, व्हेरी गुड, नाईस. आता PK आपल्याला फाइंड आउट करायचं आहे,
पी के बी किती दिला आहे आपल्याला सांगा त्या ठिकाणी 4.4 दिला आहे आणि हे 14 म्हणजे पी के इट इज इक्वल टू काय येणार 14 वजा 4.4 म्हणजे हा व्हॅल्यू जवळपास किती येते 14 4 गेले 4 म्हणजे 9.6 व्हॅल्यू काय मिळाली मला 9.6 मिळाली लक्षात घ्या. आता 9.6 हे उत्तर असणार का नाही आहे 9.6 हे उत्तर असणार आहे का नाही उत्तर कारण का आपल्याला काय करायचं रेशो बघायचा आहे म्हणजे रेशो काय येणार सांगा देअरफॉर पी आय ऑफ दिस ओके प्रबोधन पाटील बी आणि सी उत्तर येणार नाही हां ओके थोडंसं लक्ष द्या इकडं हां दोन ह्याचे सांगितलं असतील तर करेक्ट आहे ओके पी आय इट इज इक्वल टू काय येणार या ठिकाणी मार्क सांगा 2.2 प्लस आत्ता आपण किती व्हॅल्यू काढली 9.6 काढली 9.6 डिवायडेड बाय 2 देअरफॉर ओके 9 2 11 म्हणजे 11.8 भागिले 2 इट इज अप्रॉक्सिमेटली किती येणार 5.9 देअरफॉर द isoelectric point of this structure is 5.9 ओके किती येणार आहे 5.9. आता नेक्स्ट या ठिकाणी पुढचं स्ट्रक्चर पहा पुढच्या स्ट्रक्चरमध्ये काय दिलंय पहा आपल्याला या ठिकाणी जो दिलेला ग्रुप आहे तो कसा आहे पहा इथं COAच्या इथं कोण आहे NH3+ आहे म्हणजे हा देताना दोन ॲसिड ग्रुप आहे एक कोणता आहे दोन ॲसिड आहेत एक कोणता आहे तर त्या ठिकाणी अमाइन ग्रुप आहे दॅट मीन दिस इज अन ॲसिडिक अमायनो ॲसिडिक अमायनो ॲसिड आणि आपल्याला माहिती आहे ॲसिडिक अमायनो ॲसिड जर असेल तर छोट्या व्हॅल्यूंचा विचार करायचा आहे मग या ठिकाणी छोट्या व्हॅल्यू कोण आहेत सांगा इथं पहा 2 आणि इथं 4 मग 4 ने 2 6 भागिले 2 किती येणार 3 देअरफॉर द करेक्ट आन्सर ऑफ दिस एक्झाम्पल इज 3 ओके कळतंय काय म्हणतोय इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का कुणाला नाही आहे ओके तुम्ही उत्तर करेक्ट दिलेले आहेत and this is all about the isoelectric point of amino acid ओके जेवढं गरजेचं होतं isoelectric point of amino acid मध्ये तेवढं त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे ओके नाउ टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट अँड अगेन इट इज व्हेरी व्हायटल पॉइंट या ठिकाणी आपण अजून अतिशय व्हायटल पॉइंट त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि तो पॉइंट म्हणजे कोण आहे पहा तर त्या ठिकाणी प्रोटीन जे आहेत ओके वी नो दॅट व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोटीन वगैरे हे सर्व आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आता आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे तो पॉईंट काय आहे पहा तर क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे तो पॉईंट कोणता आहे पहा क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन आता या क्लासिफिकेशन प्रोटीनमध्ये आपल्याला दोन प्रकार बघायला मिळतात एक ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर शेप अँड ऑन द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर पहा क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला पॉईंट व्यवस्थितपणे पाहायचं आहे तर पहा पहिलं काय सांगतोय आपण क्लासिफिकेशन प्रोटीनमध्ये प्रोटीनचं क्लासिफिकेशन आपण दोन याच्यामध्ये करतो एक ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर शेप अँड सेकंड वन ऑन द बेसिस ऑफ इट्स स्ट्रक्चर एक मॉलिक्युलर शेपच्या आधारे आणि एक मॉलिक्युलर जे काही स्ट्रक्चर आहे त्या प्रोटीनचं त्याच्या आधारे आपण काय करतो तर त्या ठिकाणी क्लासिफिकेशन करतोय तर क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला काय मिळतं पहा आपण स्टेप बाय स्टेप जाऊ ओके 1 by 1 अँड स्टेप बाय स्टेप आपण अभ्यास करू फर्स्ट ऑफ ऑल क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर शेप इथं या ठिकाणी दोन प्रकार पडत आहेत पहा दिस पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट ओके बोर्डसाठी तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि याच्यावरती क्वेश्चन भरपूर विचारले जातात तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला असाल असं मला वाटतंय तर त्या ठिकाणी पहा ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर शेप हाऊ वी कॅन क्लासिफाय द प्रोटीन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर शेप protein is classified into two main part one is the fibrous protein another one is the globular protein लक्षात घ्या fibrous protein आणि globular protein आता जसं नाव त्यांचं दिसतंय ना तसेच आहेत ते लक्षात घ्या फायब्रस ओके फायब्रस आणि ग्लोब्युलर गोल पृथ्वी कसे गोल कळतंय का ग्लोब्युलर स्पेरिकल ओके फायब्रस फायबर लाईक मॅगी बघितलंय का ओके मॅगी खाताना आपण कसे खातो ओके मॅगीमध्ये जे काही वेगवेगळे त्या ठिकाणी शेवयाचे भाग दिसतात ना ते फायब्रस प्रोटीन सारखं असतं लक्षात घ्या म्हणजे जो काही फायब्रस प्रोटीन आहे आणि ग्लोब्युलर प्रोटीन आहे यांचे जे काय मॉलिक्युलर शेपनुसार प्रोटीनचे जे काही दोन क्लासिफिकेशन होतं ते म्हणजे फायब्रस आणि ग्लोब्युलर ओके आता फायब्रस प्रोटीन म्हणजे काय असतं एक्झॅक्ट ते बघणं अतिशय गरजेचं आहे आणि ग्लोब्युलर म्हणजे काय ते असणं ते बघणं अतिशय गरजेचं आहे तर अतिशय सिंपल पार्ट आहे पहा तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की फायब्रस प्रोटीन हे कसे असतात दे आर थ्रेड लाईक फायबर्स ओके
फायब्रस प्रोटीन कसे आहेत, थ्रेड लाईक फायबर्स असतात ते. ओके, बट ग्लोब्युलर प्रोटीन इज नथिंग बट द, पहा मी काय सांगतोय, फायब्रस प्रोटीन जे आहेत ते कसे असतात, थ्रेड लाईक फायबर असतात. ओके, म्हणजे दोरीसारखे, कळतंय काय म्हणतोय मी, दोरीसारखे. आपण जो दोरा आहे तो दोरा आपण बघतो त्यासारखे आपल्याला काय दिसून येतात, फायब्रस प्रोटीन दिसून येतात. वेअर ॲज द ग्लोब्युलर प्रोटीन जो आहे, ग्लोब्युलर प्रोटीन जो आहे तो कसा असतो पहा, तर फोल्डेड स्पेरिकल शेप. ग्लोब्युलर नावावरूनच कळते, गोल गोल असणार आहे, कळतंय का. फोल्डेड स्पेरिकल, स्पेरिकल म्हणजे कसा गोल, फोल्डेड स्पेरिकल स्ट्रक्चर त्याचं असतं. ग्लोब्युलर प्रोटीन हॅज फोल्डेड स्पेरिकल स्ट्रक्चर. व्यवस्थितपणे नोट्स तयार करायचे. मी तुम्हाला इथं पॉईंट दिले, त्या पॉईंटचं तुम्हाला सेंटेन्स तयार करायचं आहे. मग समजा याचं सेंटेन्स तयार करायचं म्हटलं तर कसं तयार करणार मी, ग्लोब्युलर प्रोटीन हॅज फोल्डेड स्पेरिकल स्ट्रक्चर वेअर ॲज फायब्रस प्रोटीन हॅव थ्रेड लाईक फायबर स्ट्रक्चर. कळतंय का. तर या ठिकाणी फायब्रस प्रोटीनचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं असणार आहे, थ्रेड लाईक फायबर असणार आहे. ओके, आणि ग्लोब्युलर कसं असणार आहे, गोल असणार आहे. कळतंय का, लाडूसारखा गोल असणार आहे, फोल्डेड स्पेरिकल स्ट्रक्चर. ओके, नाव फायब्रस प्रोटीन जे आहेत ते लक्षात घ्या, इनसोल्युबल इन वॉटर आहेत. ओके, मॅगी तुम्ही टाकली पाण्यामध्ये सोल्युबल होते का, नाही होत, इनसोल्युबल आहे. ओके, इट इज इनसोल्युबल इन वॉटर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ प्रोटीन विच इज वॉटर इनसोल्युबल. तुम्हाला फायब्रस प्रोटीनचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. कळतंय काय म्हणतोय, तर पहा या ठिकाणी काय आहे, फायब्रस प्रोटीन इनसोल्युबल इन वॉटर. डिस्टिंग्विश करा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर पहा, फायब्रस प्रोटीन इट इज इनसोल्युबल इन वॉटर, वेअर ॲज ग्लोब्युलर प्रोटीन इट इज सोल्युबल इन वॉटर ॲज वेल ॲज ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड, बेस अँड सॉल्ट. लक्षात घ्या, ग्लोब्युलर प्रोटीन गोल जे आहेत ते काय करतात, ॲक्वियस सोल्युशन असू देत, ॲसिडचं, बेसचं किंवा सॉल्टचं आहे का. कळतंय काय म्हणतोय, ॲसिड असू देत, बेस असू देत किंवा सॉल्ट असू देत आणि वॉटर असू देत. ओके, यांच्यामध्ये ते काय आहे, सोल्युबल आहेत. यांच्यामध्ये काय आहे, ते सोल्युबल आहेत. ओके, 2 पॉईंट सांगितले पहा. ओके, इनसोल्युबल इन वॉटर, फायब्रस प्रोटीन कसे आहेत, इनसोल्युबल इन वॉटर, वेअर ॲज ग्लोब्युलर प्रोटीन इज सोल्युबल इन वॉटर. ओके, वेअर आणि त्याच्याबरोबरच कोण, ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड, बेस अँड सॉल्ट. ओके, नाव अगेन third very important point is bonding. लक्षात घ्या, इन केस ऑफ फायब्रस प्रोटीन, एका साईडला इथे एक थ्रेड आहे, इथे एक थ्रेड आहे. ओके, मॅगी खाताना आपल्याला दिसतात, लक्षात आलं, 2 थ्रेड त्या ठिकाणी मिळतात, 2 शेवयाच्या त्या ठिकाणी आपल्याला चेन दिसतात. ओके, तर त्या ठिकाणी पहा, बॉन्डिंग जे आहे फायब्रस प्रोटीनमध्ये ते कसं आहे पहा, तर इन केस ऑफ फायब्रस प्रोटीन the molecules of fibrous protein held together by the intermolecular hydrogen bonding. ओके, काही वेळेला फक्त हायड्रोजन बॉन्डिंग दिले, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग त्यामध्ये असणार आहे. फायब्रस प्रोटीनमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. वेअर ॲज इन केस ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन, ज्यावेळी आपण ग्लोब्युलर प्रोटीनचा विचार करतो त्यावेळी त्याच्यामधले जे काय मॉलिक्युल्स आहेत दे आर हेल्ड टुगेदर बाय द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. एका ठिकाणी काय आहे, ओके, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. पहा, 2 त्या ठिकाणी काय आहे, 2 त्या ठिकाणी अशा काय मिळतात मला, थ्रेड स्ट्रक्चर मिळतात. इथे एक स्ट्रक्चर आहे, इथे एक स्ट्रक्चर आहे. या दोघांमध्ये जे बॉन्डिंग असणार आहे ते कसं असणार आहे, इंटरमॉलिक्युलर असणार आहे. म्हणजे फायब्रस प्रोटीनमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं, वेअरॅज ग्लोब्युलर प्रोटीनमध्ये आपल्याला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं, अलॉंग विथ वीक वॉन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच्याबरोबरच वीक वॉन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याच्याबरोबर वीक वॉन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. कळतंय काय म्हणतोय, तर एक कोण आहे, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, आणि एकामध्ये काय आहे, तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता पहा, याचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात. पहा, एक्झाम्पल विचारले जातात. आता जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण त्या ठिकाणी स्टडी करणारच आहोत. तोपर्यंत आता या ठिकाणी मीटिंग जी आहे आपली, आता तुम्हाला मी शंका विचारणार आहेत, त्यात काही उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहेत. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, आणि मीटिंग परत आपण एक 5 मिनिटांना चालू करणार आहोत. त्यावेळी आपण एक्झाम्पल जी आहेत प्रत्येकाची ती पाहणार आहोत. आत्ता कोणाला शंका जर काही विचारायची असतील